आरब्धकर्मणि क्षीणे व्यवहारो निवर्तते कर्मक्षयित्वा स्वनैव शाम्येत ध्यानं सहस्रशः. हे आपल्या तत्ववेत्ताचं वर्णन चालू आहे. या प्रकरणामध्ये 4 मुद्द्याचं वर्णन केलेलं आहे. एक दुःखाभाव, दुसरा आणखी कामाप्ती, तिसरे कृतकृत्यता आणि चौथी प्राप्त. किंवा दुःखाचा अभाव. मनुष्य म्हटल्यानंतर काही जरी केलं तरी त्याच्या पाठीमागे 3 प्रकारचं दुःख काय असते. पुन्हा आणखी कायिक, वाचिक, मानसिक हे सगळे दुःखाचे काय आहे. सुंदर कीर्तन करून एखाद्या माणसं म्हणतो असं बोवर कीर्तन झालं उठून जा वाटत. वाचिक म्हणायचं काय हे सगळे दुःखाला काय ठाऊकाची आहे. संसार दुःखाचा. कुठे येड्या बाबळीला कुठं आंबे येत असे. म्हणून हे सगळ्या दुःखाचा काय झालेला आहे, अभाव झालेला आहे. आणि त्याला काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे का. म्हणजे कोणत्या पदार्थाला सर्व काम त्याला काय होतात. सार्वभौम राजाला सुद्धा सर्व काम प्राप्त होतात. नंतर इच्छेचा अभाव होतो. पण त्याच्याकरता सहजासहजी सर्व काम प्राप्त होतात. नाना प्रकारचे कष्ट करावे लागतात. कष्ट करूनही मिळेल असं काही सांगता येत. बरं, संरक्षणाचे दुःख असतं. पण आणखी एक काय असे नष्ट होण्याची काय असे. हे सर्व कोणाला असते. सार्वभौम राजा. आणि तत्ववेत्ता पुरुष असतो त्याला साधनाचे काय नाही. त्याला काही साधनाचे कष्ट आहे का. बरं, त्याचा बोध नष्ट होण्याची काय नाही भीती नाही. म्हणजे सार्वभौम राजापेक्षाही सुद्धा. आणि याची तृप्ती नाही. याची तृप्ती कशी आहे, अधिक आहे. त्याला दुःखाभाव. आणि पुढे बघ कामाप्ती. कामाप्ती म्हणजे सगळे विषय झाला. तेव्हा हे सगळे विषय आहे ना, सार्वभौम राजापासून होतात हिरण्यगर्भ म्हणतात. हे सर्व काम त्याला म्हणतात. जेव्हा नाही का आपण कामाप्ती म्हणतात ना, सर्व हे सगळे आनंद कोणाचे अंश आहे. तत्ववेत्त्याच्या ठिकाणी सगळे आनंद संभवतात. जेवढे म्हणून अगदी ब्रह्मदेवापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहे ते कोणाच्या ठिकाणी संभवतात. तत्वचे. आता म्हणते ब्रह्माचेच अंश आहे. कोणाचे अंश आहे. आणि विषयाच्या विषयी श्रोत्री असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये सुनावान ते पाय जणू कुत्रा आताच आणखी ओकून गेलेला आहे. ते ओकारी जशी पाहिल्यानंतर वीट येते तशाप्रमाणे विठले हे चित्त म्हणत आहे म्हणे. बैसळे तो कशाची इच्छा करी. त्याच्यात देहदोष, चित्तदोष, त्याचप्रमाणे विषयदोष नाना प्रकारे नक्त असल्यामुळे त्याच्या पाहण्याची दृष्टी त्याची वेगळी. या प्रकारे सर्व काम असं म्हणतात. एक पहिला प्रकार सांगितला. एक दुसरा प्रकार सांगितला. ज्याप्रमाणे तो आपल्या साक्षीत्व पद्धतीत आणि अंतःकरणामध्ये आनंद पाहतो त्याचप्रमाणे तो दुसऱ्याच्या याच्यामध्ये काय पाहतो. आणि दुसऱ्याच्या या आनंदाने काय होतो, तो सुखी होत असतो. कारण सर्वांचा आत्मा भिन्न भिन्न आहे का एकच आहे. आत्मा दुःखरूप आहे का सुखरूप आहे. तुमचा आमचा आत्मा जर सुखरूप आहे आणि दुसऱ्याचा काय दुःखरूप आहे का. आपल्या आनंदाने जसा आपण आनंदित होतो तसा दुसऱ्याच्याही आनंदाने तो काय होतो. कारण आत्मा इथून तिथून काय असे. पण हे ज्ञान अज्ञानाला नाही. म्हणून आनंद तो का म्हणे सुख अमृत होते. अच्छा, दुसऱ्याच्या सुखाने काय होतं हे ज्ञान कोणाला नाही. नाही का दुसऱ्याच्या सुखाने नाही. गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही. एका ग्रस्ताचं पोट दुखायला लागलं. डॉक्टरकडे गेला.
डॉक्टरने आपलं काय सोनोग्राफी MR कदम कसं म्हटलं तुम्हाला काही आजार नाही तर म्हटलं दुखते याची. अहो पण म्हणाला काहीच नाही ते काय सांगा. अहो पण म्हणाला दुखते याची. शेवटी म्हटलं का दुखते सांगू का म्हणलं आमची मोठी एक चाळ आहे, मध्यंतरी रिकामी जागा होती. आम्ही त्याला सांगत होतो की काही पैसा घे नाही, रिकामी जागा आम्हाला काय कर. त्याला पुष्कळ वेळा सांगून आणि बरं दुसऱ्यालाच विकली आणि ते दुसऱ्याला विकल्यामुळे तेव्हापासून आमचं काय दुखायला लागलं. आता कोणतं औषध द्यायचं, जागा मागून घ्यायची का अलग अलग आहे. आता दुसऱ्याच्या सुखाने सुखी आहे का दुःखी आहे हे आपली कल्पना आहे. तेव्हा माझा सांगायचं आम्ही कुठे गेलो श्रीमंताच्याकडे कंपनीवाल्याकडे उतरावं लागतं. मग आपला वैभव दाखवत असतो. काय दाखवत असतो म्हणलं हे चाळ कोणाची, आपले जे बिल्डिंग कोणाची आहे, आपलीच आहे. थोडी जागा राहिलेली आहे. त्याला सांगतो काय कर पण एवढी जागा आम्हाला काय कर, तुला जेवढा पैसा पाहिजे असेल. म्हणजे मनात म्हणायचे उघड नाही. म्हणलं इतकं तरी गरीबाच्या घरचं करता राहू दे का सगळं तुझ्या घशावर. काय हे वासनेचा प्रताप असो बा. ती काय करू देत, पुरे म्हणू देत, किती असो तरी काय. मग तो तुमचा ते आमानी म्हणतात ना, काय आमानी त्याच्या मिसेसचा मोबाईल किती रुपयाचा आहे, ₹1 कोटी सुद्धा काय वाटते. कालच्या ह्याच्यात दाखवला तो एक कुत्रा आहे 50 कोटीचा दाखव होता ना. 5 कोटी का 50 फोटो बिटो आपल्याला कोटच माहिती आहे. पण कुत्र्यात पैसा खर्च करण्यापेक्षा गरीबाच्या खर्च करते. तशी बुद्धी होणं फार असते का बुद्धी, ते काही उपयोग नाही. म्हणून तुका म्हणे सुख परावी आहे. कारण आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे भिन्नता नाही. मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत आत्मे विषम नसून अनेक नसून किती आहे, एकच आहे. त्याचा परिणाम असा होत असतो कसं एकत्व अनुभवाला आल्यामुळे नाही का, तो सर्वांशी नम्र होऊन सर्वच परमात्मा आहे अशी जाणीव त्याच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे सर्वांशी नम्र होऊन तो नमस्कार करीत राहिला. नमस्यन् तस्य मां भक्त्या नित्य. हे भक्तीचा प्रकार नव्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे नाही का. सततम कीर्तयन्तु मां. नमस्यन् तस्य मां भक्त्या आहे. परमात्मा स्वरूपाला जाणूनही सुद्धा भक्ती होत असते सततम. आणि आपल्या योगमार्गाने गेला तरी सततम कीर्तयन्तु मां यतन्तश्च हा एक मार्ग आहे. येणे परमोच्च स्थितीला प्राप्त होते. आणि दुसरा भक्तीचा मार्ग म्हणजे नमस्यन् तस्य मां. तो नम्र होऊन सर्वांशी आणखी नमस्कार करीत असे. त्याच्यामुळे त्याचा अभिमान नाही, मद्रूपाला काय होतं, प्राप्त होता. एक सांगितलं. तेव्हा दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं हा एक मार्ग आहे. आणि आत्मा लाभ ज्याला प्राप्त होतो सर्वात्मा गीत गात सगळं. आत्मा हा एकाच ठिकाणी आहे का सर्वात्मभूत आहे असं त्याला साम म्हणत असतात. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीने सुद्धा मी सर्वच सुद्धा मी सुद्धा काय आहे, मी अन्न आहे, मी अनाद आहे असं ज्ञान असते. अशा रीतीने त्याची सर्व कामाप्ती का झालेली असते, पूर्ण आहे. आता इथली झाली परलोकचा राहिला ना, एकापेक्षा एक काय आपल्या इथल्यापेक्षा आनंद स्वर्गातले जास्त. स्वर्गापेक्षाही गंधर्व, मर्त्य गंधर्व, देव गंधर्व, अजान देव, यम हे सगळे लोक एकापेक्षा एकाचा आनंद 1000 पटीने काय असतो. मग त्याची इच्छा आहे का नाही, वराता लावी ती आकाशी. इथे काय चांगलं पाणी सुद्धा पिण्याकरता मिळत नाही, तिथे अमृत पिऊन पिऊन
मरण्याची इच्छा करतात, आपण जगण्याची इच्छा करतो. त्यांना ते कंटाळा आलेला असतो. नंतर स्वर्गीचे अमर मृत्यूलोक बद्ध अवस्था आहे. किती अवस्था आहे? बद्ध अवस्थेत किती दिवस राहायचं? काही आहे का त्याच्यामुळे? पिंजऱ्यातला पोपट कुठला मग इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही. पारतंत्र्य असते का स्वातंत्र्य असते? मग हे बद्ध जीव आहे. भोगुराच प्रारब्ध काय करावं लागेल. मला तर सुटण्याची इच्छा, त्याला पूर्वपुण्याही लागते. काय लागते? विना पूर्वपुण्याशिवाय असं म्हटलेलं आहे. मनुष्यत्व पुढे महापुरुष संशय. भाग्यवान आपण एका लक्षामध्ये महापुरुष संशय म्हणजे लोक महाराजाचा काय ज्ञानोबराचं काय. इथे जे लोक राहतात ते काय माणसाकरता राहतात, मग कोणाकरता राहतात? आहे का? म्हणजे ते पंढरपूरलाही लोक जात असतात, कशा करता जात असतात? पुंडलिकाने परमात्मा काय केलं आहे? दोन क्षेत्र आहे ना, वारकऱ्याचे दोन्ही क्षेत्र म्हणजे काय? त्याच्यासमोर तो वैकुंठ सुद्धा फिका समजतो. आळंदी आणि पंढरपूर आणि पंढरपूरला कोण आहे? आणि तोच परमात्मा कुठे आहे? अवतार पांडुरंग आहे का? तिथे उभा आहे. बसलेला आहे ना, समाधी संजीवन. जाऊ दे. 50व्या श्लोकामध्ये आणि आरब्ध कर्मणी शिणे व्यवहार निघाला. हा व्यवहार जो आहे, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत हा व्यवहार आपल्या शरीराकडून होणार आहे. प्रारब्ध संपलं म्हणजे व्यवहार काय होत असतो? संपून जात असतो. आरब्ध कर्मणी शिणे व्यवहार निवर्तते. जसा जसा कर्माचा क्षय होत असतो तसा तसा व्यवहार तो निवृत्त होत असतो. कर्मक्षरे तवयस्य नव्हे साम्येद ध्यान माणसाला. जोपर्यंत कर्म शिल्लक होत नाही तोपर्यंत बरं का, किती 1000 वेळा जरी ध्यान केलं तरीसुद्धा ते प्रारब्ध क्षय असतो ना. जोपर्यंत प्रारब्ध क्षय होत नाही किती उपाय करा, शेवटी प्रारब्ध संपलं म्हणजे काय? ते गुण येत असतात. प्रारब्ध वेदांत शास्त्रामध्ये काय करावं लागते? संगती लावण्याकरता एखादा मनुष्य म्हणतो ना, मी व्यसनी नाही, काही नाही, कोणत्याही प्रकारे गुणाने, मग असा कॅन्सर होण्याचं कारण आता काय लावायचं त्याला? बरं म्हटलं, लोक कसेही वागतात, काही करतात, काही करतात, तरी दणकून काम करतात. आणि असं बरं किती औषध घ्या, काही करा, हे करा, ते करा, औषधाचा गुण लोक प्रारब्ध कार्य. आणि प्रारब्ध क्षीण झालं म्हणजे काय येतो? मग प्रारब्ध काय करावं लागतं? मानावं लागतं. मग किती 1000 वेळा ध्यान केलं तरी सुद्धा प्रारब्ध आहे ना, म्हणजे प्रारब्ध बघूनच काय करावं लागतं? मग कर्मक्षय हेतू नाही बघ, साम्य ध्यान. मग जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार होणारच. 1000 वेळा ध्यान करूनही सुद्धा प्रारब्ध नष्ट होऊ शकत. मग प्रारब्ध नाही का, ध्यान करण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही. कारण ध्यान करून जर प्रारब्ध नष्ट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? आम्हाला आता ध्यान करण्याची काय नाही. जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आम्ही काय करणार? क्रिया करणार. हे तत्ववेत्याची भाषा आहे बघा. सगळे जे श्लोक आहे ना, हे तत्ववेत्याच आहे. जसे 10-12 श्लोक तुमच्या नाही का स्थितप्रज्ञाचे आहे. दुसऱ्या गीतेच्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे का 9व्या अध्याय पुन्हातीत पुरुष. कोणता पुरुष? कैर्लिंग स्त्रीन गुणा नतिलो भवते प्रभू किमाचार कथम चढता स्त्रीन गुणा. नाही का, गुणातीत पुरुष कसा वागतो, काय करतो, तसे त्या विद्यारण्याने सगळे श्लोक घेतलेले आहे. म्हणून विपर्यासम किती जरी आपण ध्यान केले, ध्यान जरी केले आपण, कर्मक्षय निवर्तेत
नैव शाम्यत ध्यान. कर्मक्षयाचा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत 1000 वेळा ध्यान करूनही सुद्धा दुःखाची निवृत्ती होऊ शकत. कर्मक्षयित्व असो शाम्य ध्यानम सहस्रता विरलत्वम व्यवृत्तिष्टम चेत ध्यानम अस्तुते अबाधिकाम व्यवृत्तीम पश्चिम ध्यानमहम कुतः. विरलत्वम व्यवृत्ते हो म्हणायला लागलं ध्यान केलं तर विरलत्व म्हणजे पूर्वीसारखा दुःखाचा व्यतिरेक होऊ शकत नाही का. आपण काय एखादं दुःख झालं असं दुःख जरी कायम झालं तरी त्याच्यामध्ये चढउतार झाला ना. काय झाला काहीतरी उपाय करण्याच्या पूर्वी ओरडत होता. थोडे उपकार झाले तरी दुःख निवृत्त झालं तरी सुद्धा गुण आला ना. त्याला व्यवहार बनला. हो आरब्ध कर्म विरलत्व व्यवृत्ती. ध्यानाच्या योगाने काय होते वासना जरी जर निवृत्त झाली नाही तरी सुद्धा काय त्याच्यामध्ये फरक पडला. एखादा आणखी श्लोक आपण लागलो 2-4 वेळा जरी आणखी म्हणून पाठ झाला नाही तरी पण पाठाला योग्य दिशा काय झाली. आता 2-3 वेळा म्हटलं की काय होईल पाठ होईल. केलेला पाठ काही वार जात नाही. व्यवृत्तिष्टमचे ध्यानम असतो म्हणून म्हणलं व्यवहार आणि कमी होण्याकरता ध्यान आणि करण्याची आवश्यकता आहे का. अबाधितम व्यवृत्ती पश्चिम ध्यानमहम कुतः. त्याच्याकरता हे सांगितलं अबाधिकाम व्यवृत्ती. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत व्यवहाराचा कधी बाध होऊ शकत नाही. काय बाध हा शब्द आपल्या वेदांतशास्त्रामध्ये नाश नाही. काय म्हणायचं बाद म्हणजे काय सत्यत्व बुद्धी जाणे याला काय म्हणतात. पदार्थ नष्ट होणे बाद शब्दाचा अर्थ नाही. त्याला नाश म्हणतात. त्याला काय म्हणतात. आणि बाद म्हणजे पदार्थ दिसणे सुद्धाची सत्यत्व बुद्धी जाणे सत्यत्व बाद राहित्य. म्हणजे कदाचा नाश होत असतो ज्ञानाने का बाद होत असतो नाही का. जगत जसंच आहे तुम्हाला आम्हाला हे जगत जसं दिसतं. ज्ञात्या पुरुषाला सुद्धा जगत व्यवहार सुद्धा जसे आणखी आपले व्यवहार होतात तसे तत्ववेत्याचे सुद्धा काय होतात. दोमध्ये फरक काय. एखादा बाद निश्चय असतो आणि तुमचा अंत कोणता निश्चय असतो सत्यत्व निश्चय असतो. व्यवहारामध्ये दिसणे न दिसणे हे काही याच्यावर अवलंबून नाही. ते आंधळ्या माणसाला सुद्धा काय होत नाही. मग का बाप झालाय का त्याचा आणि तेच डोळे आले म्हणजे संपलं की. अबाध काम व्यवृत्ती. व्यवहाराचा जोपर्यंत बाद होऊ शकत मग तो ध्यान जरी केलं तरी भोगून आम्हाला काय करावं लागेल. ध्यानाचा आणि भोगाच्या सत्यत्वाचा काहीही संबंध नाही. ध्यान म्हणजे काय एकच वृत्ती पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लावून स्थिर अंतःकरण होणे याला काय म्हणतात. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये याचा आणखी काय केलेलं आहे. समंकाय शिरोगिरिम ध्यान संप्रेक्षणाधिकाग्रम विक्षेपो नास्ति यस्मान्मे समाधिस्वतः मम. आणि विक्षोभ समाधीर्वा मनसा स्यात् कराणीया. विक्षेपो नास्ति. एक 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 दृष्टांत देऊन प्रतिबंध निवृत्त करण्याकरता आणि साधना काय केलेली आहे. आता विक्षेप नास्ति. मला विक्षेप आहे ना आपल्याच्यामध्ये 2 प्रकारचे धर्म सांगितलेले आहे. पापाची वासना होणं म्हणजे त्याला मल म्हणायचं आणि चित्ताची चंचलता त्याला काय म्हणायचं. हा एक विक्षेपण आहे. याचा दुसरा अर्थ आहे बरं का. विक्षेप म्हणजे हे बा हे 2 धर्म घेतलेले आहेत. त्या अज्ञानामध्ये बघा 2 एक असे
एक काय याच्यामध्ये विक्षेप नावाचा दोष असतो आणि दुसरा कोणता असतो ज्ञान न होऊ देणे हा एक दोष आहे. नाही का मायेचे दोन धर्म आहे ना. नाही अज्ञान दोन तऱ्हेने असते ना. दोन तऱ्हेने म्हणजे कोणते की विक्षेप आणि दुसरा कोणता ते विक्षेप झाला की आवरण नावाचा तुम्ही सांगत नाही. अज्ञानाचे दोन असतात एक आवरण आणि असलेली वस्तू न दिसू देणे याला काय म्हणायचं ऐका. आत्मा नाही एक आवरण नावाचा दोष आहे. आपल्या ठिकाणी आवरण नावाचा काय आणि मग ते अज्ञान गप्प बसते का पुन्हा दुसरं काही दाखवते याला विक्षेप नाही. याला काय डोळीचं ज्ञान न होऊ देणं याला आवरण नावाचा दोष. आणि नसलेला सर्प दाखवणं याला काय म्हणायचं माझे देह आणि देहाचे धर्म आणि देहाच्या ठिकाणी होणार नाना प्रकारचे रोग याला विक्षेप म्हणतात. त्याला शोक म्हणतात. काय वेळेला अज्ञान निवृत्त झालं म्हणजे तो ब्रह्म या बोधावर येत असतो ना. माझ्या ठिकाणी ना कर्तृत्व नाही भोक्तृत्व नाही जन्म नाही मरण नाही बरं का. यालाच विक्षेप निवड. त्यालाच वेदांतामध्ये शोक म्हणतात. काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तृत्व आहे का भोक्तृत्व आहे का जन्म आहे का मरण आहे का दुःख आहे का. मग या पदाला प्राप्त झाल्यानंतर हा विक्षेप सगळा काय होतो त्या बसाची अवस्था सांगितलेल्या आवरण पुढे अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकनाश आणि आनंदामध्ये फलदायी आहे. बरं बंधाला कारण ते तीन आहे अज्ञान आवरण आणि हे बंधाला कारण होत आहे. साधन कोणतं परोक्ष आणि पुढे फल कोणतं शोकनाश आणि आनंद. त्याच्यामध्ये हे विक्षेप असं म्हणत असतात ना. विक्षेप नास्ती नास्ती अस्मान्य आमच्या ठिकाणी कोणताही विक्षेप राहिलेला नाही. म्हणून समाधी करण्याचा आम्हाला काय नाही गरज नाही. विक्षेप असतात आम्ही काय केली असती. आता समाधी करण्याचं काय नाही. समाधीमध्ये एकाग्र वृत्ती असते एकच विषय असतो. त्यात ज्ञान परित्यज्य समाधी विधीयते. त्याच्यात निर्विकल्प समाधी सविकल्प समाधी. मी एक ध्यानास्थ बसलेला असं आठवण जर असेल तर तिला म्हणायचं सविकल्प. आणि हे आठवण नाहीच होत असते तिला कोणतं म्हणा एकाएकी लागते का त्याच्याकरता साधनं करावं लागते. कोणता अध्याय घेतला 6व्या अध्यायामध्ये याच्या आधी काय केलेलं आहे. आपण लोक आता योग मार्गाकडे का वळत नाही कठीण म्हणून काय करतात. सोप्या साधनामध्ये आपण म्हणजे योगामध्ये बरेचसे लाभ आहे बा. काय योगामध्ये शारीरिक याच्यात सुद्धा लाभ आहे ना. याच्यामध्ये योगी समाधी पुरुष करणारा वगैरे टीका होते म्हणून सांगत नाही. योगी पुरुषाचं एक सरळ शरीर असतं काय असतं अगदी. आणि जाऊ द्या डॉक्टर लोक म्हणत असतात अहो तुमची डेअरी वाढून थोडा व्यायामाने असणं करत जा की काय करत जा व्यायामाने काय करत जा. जाऊ द्या स्थूल शरीर होता काय होता तर योग आपण लोकला कठीण झाल्यामुळे लोकांनी काय केलं जोडून दिला म्हणून आपण योग करत नाही. योगी पुरुषाचं शरीर निरोगी असते पण त्याचा योग काय झालेला आहे जेव्हा जेव्हा आता काय जेवल्यानंतर झोपा. ते स्थूल शरीर होता कोणता आणि ते सगळ्या हार्ट अटॅकला तेच कारणीभूत आहे. स्थूल शरीर हार्ट अटॅकला
आणि ते चालायला सुद्धा याच्यावर काय पडते लोडी. डॉक्टर कमी करा कमी करा, भरपूर जेवण्याची सवय पडलेली, आता काय कमी करा. म्हणलं पुढे वाईट आहे नाही तरी म्हणायला काय, योगी झाला तरी मरतो, सामान्य दृष्टांत त्याजवळ. म्हणून विक्षोभ नास्ती यस्वान मे समाधी तत्व. म्हणून समाधीची आम्हाला काही आवश्यकता नाही का. रोगच नाही तर औषध घेण्याचे कारण काय? निरोगी झाल्यावर कुठे औषधं घेत असते का? म्हणून आम्हाला समाधी करण्याचं काही कारण नाही. विक्षेप व समाधी व मनसस्यात क्रिया, त्याचा बोध असतो बघा. विक्षेप आणि समाधी हे सगळे चित्ताचे दोष आहे बघा. विक्षेप कुठे असतो? चित्तामध्ये. चित्तमे बाई संसार तत्त प्रयत्न शोध आहे तुमच्या या चित्ते तन्मय मरते. काय प्रसन्न आत्म्याने चित्त असते. चित्ताची प्रसन्नता म्हणजे समाधानाला कारण आहे. सगळं कशावर अवलंबून आहे? चित्तावर अवलंबून आहे. चित्तमेव ही संसार मनोवै द्विविध प्रोक्तम अशुद्धम शुद्धमेव. संकर काय? अशुद्धम काम संपर्कात, शुद्धम काम विवर्जितम. हे सगळं आलेलं आहे याच्यामध्ये. म्हणून विक्षेपण असती अस्मान्वे समाधीस्तत्व मम. म्हणून विक्षेप आणि समाधी हे सुद्धा मनाचेच काय धर्म आहे. मनाची चंचलता यालाच विक्षेप म्हणायचं, मनाची स्थिरता याला मग कोणावर अवलंबून आहे? मनावर. समाधीस्तता विक्षेप वा समाधी वा मनसा स्वीकार. म्हणून विकारी मन असेल तर ते विक्षेप, निर्विकारी मन झालं असेल तर समाधी. मनावरच काय आहे? अवलंबन आहे. नित्यानुभव रूपस्य मे अत्रानुभव का पृथक कृतकृत्यम पापनीयम प्राप्तमित्येव निश्चय. नित्यानुभव रूपस्य को मे आपण काहीतरी ब्रह्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा आपल्याला काय आला पाहिजे. आहे का? आपण साधनं करणारा माणूस असतो. एखादा माणूस साधना करत असतो. तो म्हणला का तुम्ही साधन केलं, काही साधनापासून तुम्हाला अनुभव आला आहे का? मग तो म्हणत असतो, म्हणला पूर्वी अगदी बसलं की चंचल मन त्रस्त होत असे. ध्यानाच्या योगाने चंचलता कमी झालेली आहे. हा प्रत्येकाचा काय असतो? अनुभव असतो. मग त्याला विचारलं, म्हणला साधनाच्या द्वारा आणखी अनुभव प्राप्त करून घ्यावा. ते म्हणले तो मी किम स्वरूप आहे? अनुभव रूपच आहे नाही का. माझा नित्य अनुभव काही वस्तूचा असा असो. नित्य म्हणजे ज्याला खंड नाही त्याला काय म्हणतात? खंड असेल तर त्याला काय म्हणत नाही. आपण नाही का कीर्तनामध्ये सांगतो, नामदेव महाराजांनी शिवाजी मागितले होते, खंडित मानली का? हेच देवा पै मागला. खंडित नको, काय नको. 2-3 वाऱ्या करतो पुढे जे मर्यापर्यंत वारीलाच येत नाही. मला खंडित म्हणायचं. म्हणून धाराही कशी लागते? सातत्य लागत असतं ठिकाणी. प्रेम चालेला प्रवाह खंड खंडे ना जीवन राम. खंडित न खंडे अभंग न भंगे. तुका म्हणे गंगे. गंगा नदी कधी खंडित वाहत असते का? कधीतरी खंड आले कधीला. उन्हाळा असो का पावसाळा असो, ते काय होत असते ते काय ते इंद्रायणी आहे का? तेव्हा अखंड म्हणत असतात त्याला. म्हणून नित्य अनुभव रूप. ब्रह्म हे अनित्य आहे का नित्य आहे? नित्य आहे. त्याच्याशी संबंध आपला काळेपणा अथवा गोरेपणा शरीराशी कोणता संबंध आहे? नित्य संबंध नाही का. मग जीवाचा आणखी शरीराशी नाही. त्याच्यात थोडं लागतं. मुक्त जीव झाला म्हणजे जो त्याच्यात सर्व तिन्ही देहात त्रयात ते निरसर आहे.
ज्ञानोबराचा अभंग आहे. ज्ञानाच्या योगाने तिने देहाचा काय झाला आणि आपले पदी व्हायचं. आपलं जे पद म्हणजे अनुभव स्वरूप, आपलं मूळ स्वरूप कोणतं आहे? जीवाचं. ब्रह्म म्हणजेच अनुभव, ना अनुभव म्हणजे ब्रह्म. माझा ब्रह्मस्वरूप याच्याशी आमचा नित्य संबंध असल्यामुळे मी अनुभवा पृथक, ब्रह्म अनुभवावरून आम्ही काही नाही पृथक नाही. म्हणून आम्हाला अनुभव घेण्याची कोणती इच्छा राहिलेली, इच्छेची निवृत्ती. कृतकृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्ते निश्चय. ज्या साध्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागत असतात, आता साध्य प्राप्त झाले असल्यामुळे प्रयत्नाची पराकाष्ठा काय झाली, संपली. आता कृत्यकृत्यम, कृतकृत्यता पावर. जन्म आलो त्याचे आजी सार्थक झाले. तुम्ही सांभाळले संते, कृतकृत्य झालं. इच्छा केली ते तो का म्हणे काळ नव्हता करून. आता आम्हाला काय जरूरत आहे की नाही? पण आणखी कार्य करणे. अप्राप्त असावा तर मनुष्य प्रयत्न करत असतो. प्राप्त वस्तूच्या बाबतीमध्ये प्रयत्नाचा काही संबंध नाही. आहे का नाही? श्रीमंत माणसाला कुठं नोकरी करायची असते का? नोकरी कामाला कोणाला जावं लागतं? कामाला कोण जात असतो? घरी जात असतो. हात उलट आपल्या कामाला लोक बोलावतात. कशा करता सांगितलं? कृतकृत्यता यस्वात्मरती रे वस्यात आत्मरती आत्मन्यवच संतुष्ट तस्य कार्य. ज्याला आत्मबोध प्राप्त झाले तस्य कार्यम न, तो करीत नाही का कार्यापासून लाभाची प्राप्ती करीत नाही. क्रिया ही काय होणार? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी करीत नाही. म्हटलं नाही, म्हणलं मी बसूनच राहत असतो. पुढे जात बसणे ही क्रियाच आहे. पाठाला येत नाही म्हणायला लागलं, मी झोपा काढतो. झोप नाही क्रियाच आहे. काही जरी करीत नाही म्हटलं तरी ते काय 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 मग काय अर्जुनाला ज्ञान झाल्यानंतर काय बसून राहिला होता का? युद्ध करून घेतलं. मग हे सगळं ज्ञानोबर आहे म्हणा, तुकोबर आहे म्हणा वगैरे असे पूर्ण बोधाला आल्यानंतरही सुद्धा त्याला ज्ञानोत्तर प्रेम म्हणा. एक अनुभव येण्याच्या पूर्वीचा त्याला म्हणतात म्हणजे त्याला पराभक्ती आणि अपराभक्ती समजतं. अपराभक्ती म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम, हे नाही ज्ञानपूर्व भक्ती. कोणची? ज्ञानाच्या नंतरची भक्ती. त्याला काय काही जरूरत आली आहे का? ऐसे मीच होणी गर्दी माझी परी नवला होतो काय सांगावं. ऐका त्यांना काही तरी पण आता पडिले एवढं नाही, नाव दोन्ही एवढं नाही. दोन प्रकारे म्हणून व्यवहार लौकिक काय कृतकृत्यम पापनियम प्राप्ती निश्चय. जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते लाभ प्राप्ताला काय झालेला आहे. आता पुन्हा आवश्यकता राहिलेली नाही. एकदा आणखी BAची परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा बसतो का आता साधनं काय झाली. यल्लब्ध्वा परम लाभम म्हणण्याचे यस्मिन स्थितो न दुःखेन. जी अशी स्थिती परमोच्च स्थिती आहे की ज्या स्थितीला यस्मिन स्थितो न, किती जरी दुःख आढळले तरी त्याच्याशी काही संबंध राहिलेला. म्हणून विधेय घेतलेलं आहे काय कृतकृत्यम प्रापणीयम आणि प्राप्तमित्येव निश्चय. आम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते आम्ही येऊ न भ्रश्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. सगळ्यामध्ये कोणता लाभ मोठा आहे? आत्मलाभाचा. आत्मलाभाचा रेखे गो म्हणून आत्मलाभ आणावा लागत असतो. काय आहे का? परमार्थामध्ये नाही त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे का? आहे त्याची. आपण ते पहिल्या विचारसागराच्या तरंगामध्ये आहे ना. मला म्हणा लेखणी प्राप्त झाली का? होतीच. मग काय झालं? विसर पडलेला होता. तसा आपल्या आत्मस्वरूपाचा काय मग आता म्हणून वेदांतामध्ये किंवा भक्तिशास्त्रामध्ये नाही त्याची प्राप्ती आहे का? आहे त्याची.
आणि म्हणून सोपा आहे बा परमार्थ. आणि प्रपंचामध्ये नाही त्याची लग्न झालं म्हणजे मुलगा होईलच. निश्चित संबंध आहे का? मामाचा सांगायचे दृष्टांत देव. एका ग्रस्ताचं लग्नच होत नव्हतं बा. पुढे कालांतराने काय झालं, लग्न झालं. तर म्हणलं मामा तुमच्या कृपेने काय झालं. मामा साहेब म्हणाले आजपर्यंत तुला कोणीच बरत नव्हतं, ज्या बाईने तुला वरलं तिची कृपा आहे. माझी काय कृपा. म्हणून संसारामध्ये अप्राप्ताची प्राप्ती आहे. अप्राप्त वस्तू आपल्याला काय करावं, ती प्रारब्ध नसेल तर मिळेलच असं सांगता येत. आणि वेदांत शास्त्रामध्ये प्राप्तच आहे. प्राप्त आणि प्राप्त असं म्हणतात. आहे त्याचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणून परमार्थ सोपा आहे बा. आणि संसार कसा आहे, कठीण नाही. त्याची काय करून घ्यायची आहे. तुमच्या प्रारब्धात नसेल तर मिळेलच असं सांगता येत नाही. आणि काय आहे, प्राप्तच आहे. फक्त आपल्याला त्याचं काय नाही. काय काय जो स्वतः सिंह मेंढी समजतो, काय समजतो, मग त्याला काय सुमत आणून द्यायचं आहे का. मेंढीपणा गेला की सिंह आहे. दृष्टांत. म्हणून प्राप्ताचा त्याला निश्चय झालेला असतो. व्यवहार लौकिक वा शास्त्रीय वा अन्यपी. आणि ममार करून लेपस्य यथारब्धम वर्ततम. व्यवहार लौकिक वा शास्त्रीय वा अन्यथा अपि. लौकिक व्यवहार एक शास्त्रीय व्यवहार. परमार्थ म्हणजे कोणता व्यवहार, शास्त्रीय व्यवहार. संसार म्हणजे लौकिक व्यवहार. दोन्ही तऱ्हेचे व्यवहार असतात ना. क्षत्रिय वा किंवा अन्य दुसरा कोणताही व्यवहार असो. अकर्तृलेपस्य यथारंधम वर्तता. त्या दोन्ही व्यवहारामध्ये लौकिक व्यवहार असो वा शास्त्रीय व्यवहार असो, या दोन्ही व्यवहार आहे. मा कर्तृत्व यथारंधम प्रवर्तना. तो त्या व्यवहारापासून अलिप्त कमळ जळ. सगळे व्यवहार करतो, शास्त्रीय करतो, व्यवहारिक करत असतो. पण त्या व्यवहाराचा त्याला कोणताही लेप लागत. कारण तो काय ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे करता राहिला का तो. कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म आत्म्याचे नसून कोणाचे, अंधकरण आहे. अंधकरणाचा आणि आत्म्याशी काहीही संबंध नाही आहे का. प्रत्येकाची सत्ता भिन्न आहे. अंधकरणाची सत्ता म्हणजे मानली तर व्यावहारिक. आणि आत्म्याची सत्ता कोणची आहे, पारमार्थिक आहे. किती जरी थोंगले तुम्ही तरी सूर्यापर्यंत जाऊन पोहोचते का. एखादा भांडं आहे, कुंभाराने घडवलेलं मातीचं भांडं असतं, ते आळ्यात टाकावं लागतं काय भट्टीमध्ये. लाल रंग कोणाला प्राप्त होतो, भांड्याला प्राप्त होतो आहे का. मग त्याच्यात आकाश नाही का. ते आकाश आकाश कधी तप्त झाला आहे का. उष्णतेचा लेप कुठे आलो, आकाशाला लागतो का. सर्वांमध्ये आकाश आहे पण अलिप्त आहे. त्याला कोणताही किती पाऊस पडला तरी आकाश भिजत नाही. आणि भिजलं तर वाळवा. आणि किती ऊन तापलं तरी तापत नाही. नाही का असंग स्वरूपात आहे. मग आता समान सत्तेत जर व्यवहार होऊ शकत नाही तर परमात्म्याची व्यवहाराची समान सत्ता आहे का विषम सत्ता आहे. मग विषम सत्तेत कसा व्यवहार होत आहे. म्हणून अलिप्त असो सर्व करुणे सुद्धा तो कसा आहे, अलिप्त आहे. ते दिलं ममा कर्तुर्लेपस्य. मी अकर्तो आत्मस्वरूपाच्या सुखाने स्थिर असलेला पुरुष, त्याला कोणताही लेप लागत नाही. शरीर नाही का व्यवहार बंद पडत असतो का. यथारब्धम प्रवर्ततात. त्याचा जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धानुरूप त्याचा काय होतं
प्रत्येकाचं प्रारब्ध एक आहे का भिन्न भिन्न आहे? आपल्या ह्याच्यामध्ये नाही का व्यवहारामध्ये पाहतो, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रारब्ध वेगळं, नाथ महाराजांचं प्रारब्ध वेगळं, तुकोबाराचं प्रारब्ध. पण बोध मात्र सर्वांचा कसा आहे? बोधामध्ये कोणत्याही प्रकारे विभिन्नता नाही. आत्मबोध, कारण आत्मा इथून तिथून सर्वांचा कसा आहे का नाही? आपण जे काही व्यवहार होतो प्रत्येकाचं आहे का नाही, शरीरामध्ये एक समता आहे का भिन्न भिन्नता आहे? म्हणून तर सर्वांचे काय होतात शरीर, आणि पण शरीरामध्ये असलेला आत्मा किती असतो आहे. म्हणून त्याला कोणत्याही व्यवहाराचा लेप लागत नाही. अथवा कृतकृत्योपी लोकान्य काम्यता शास्त्रीयेन मार्गेण वर्ते मम काक्षती. अथवा कृतकृत्योयम मी आता काय झालेला आहो, कृतकृत्य झालेलं आहे. आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर जीवात्मा काय होतं, नदी समुद्राला मिळाली म्हणजे तिची धाव काय पडते, नदी नदी राहते का ती समुद्र होते. तसं आता आम्ही काही देह राहिलेला होता, मला मिळण्याची क्रिया आमची काय झाली, संपली. भाग गेला असे न गेला न आनंद. कृतकृत्य माझा तुम्ही झोपा काढत असाल. लोकानुग्रह काम्य, लोकांवर ते काय करतात ते वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाव कीर्तनाचे नचनाचे नाशिले हे नामाचे नाही यमदमाव गळा निरे यमलोकीची कुंडी काही एखाद्याने वैकुंठा जावे तो ऐसे नाम घोष गौरवे. हे संतांचं काय मग कार्य आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज जेवढे म्हणून संत होऊन गेले, त्यांनी भक्तीचा काय केलं, पिठू भक्तीचा नाही का, जगजोगी जगजोगी. तुम्हाला आम्हाला जागृती देत असतात, धर्माचे काय करतात. जे देवाचं कार्य असतं त्यापेक्षा अधिक कार्य संतांचं असतं. देवही सुद्धा यदा यदा हि धर्मस्थ ग्लानिर्भवते अभ्यास. असा देवाचा अवतार असा संताचा सुद्धा काय, देवही सुद्धा कार्य करतो दुर्जनाशी. आणि साधू संत त्या दुर्जनाचा काय, हे खडाची व्यंकटी तया सत्कर्मी. हे संतांच्या आणि देवाच्या कार्यामध्ये आहे का, देवाच्या कार्यामध्ये फक्त भक्तावरच दया असते, कोणा दुर्जनावर असते का. आणि संतांच्या कार्यावर ते भूतांची दया आहे. महापुरी ममता म्हणजे देवापेक्षा सुद्धा अधिक लाभ कोणाचा आहे, संतांचा आहे. लोकानुग्रह काम्य, लोकावरती अनुग्रह करण्याकरता तुमच्या 12व्या प्रकरणामध्ये आहे ना, म्हणलं जो आत्मज्ञानाचा अधिकारी नाही पण तुमचा अनुग्रह झाला तर, म्हटलं आमच्या अनुग्रहाशी काय संबंध आहे, कोणता तर प्रकरण कोणतं 12व्यामध्ये आहे ना, नाही का त्याच्यातलं. म्हटलं त्या तुमच्या अनुग्रहाचा आम्हाला काय फायदा होणार, आमचा अनुग्रह. मग सहज विचारलं, म्हटलं तो जिज्ञासू आहे का, जिज्ञासूपणा नाही असं का. जिज्ञासू असेल तर आत्मबोधेनं क्षाम्य, त्याला आत्म्याचा काय करावा, आत्मानच तो काम आहे. मध्ये बृहदारण्यकातली सगळी काय केलेली आहे प्रकरण 12. नन्मेव मासन आनंदात ब्रह्मानंदात व्यक्तयोगिनी आनंदम मूढस्य अत्र का, मूढस्य अत्र का गती. मूर्खपणाला काय आहे तिथं घेतलेला आहे हा विषय. म्हणून लोकानुग्रह काम्य, लोकावरती अनुग्रह करण्याकरता. कारण ब्रह्मवेत्ता पुरुष आहे ना, तो काय करतो, त्याच्यामध्ये दोन्ही काय असते, शाप देण्याचे सामर्थ्य असे आणि प्रसाद देण्याचे काय असे. कारण ती वाणी कोणाची आहे, ती गोष्ट बिष्ट ऐकली होती ना तुम्ही, कोणीतरी जोडपं
सगळं आयुष्य चाललं म्हणजे काय नाही, मूल नाही, त्याच्यामुळे दुःखी असायचा. आणि सहज नारदाची स्वारी तिथे गेली. म्हणलं असं असं दुःख आहे. म्हणलं आमच्या प्रारब्धामध्ये मुलगा नाही का काय. म्हणले तुम्ही त्रिलोकी गमन करता, देवाकडे गेल्यानंतर आमचं निवेदन द्या त्याला. देवाला कोणतं निवेदन? म्हणलं असं एक जोडपं आहे, बरेच दिवस झाले पण त्यांचा काय नाही, मूलबाळ नाही. कोणाला सांगा? बरं आहे म्हटलं. म्हणलं काय नारदा कसं काय? सगळं काही ठीक आहे. म्हणलं एक निवेदन आहे तुम्ही मृत्यू लोकातलं, एक जोडपं आहे पण त्यांना काय नाही. म्हणलं काय आहे त्याचं? ब्रह्मदेवाने सांगितलं. म्हणलं हे पहा त्यांच्या प्रारब्धात काय नाही. मला प्रारब्धात नाही तर मी सुद्धा काय करायचं, देऊ शकत नाही. बरं आहे बाबा. हा निरोप सांगण्याकरता इकडे काय झालं होतं, हे जर जोडपं होतं ना, मुलबाळ नसल्यामुळे गरज होताला काय नसते, अक्कल नसते. एक भरंगा महात्मा आणि तो भीक मागत असते. एक लोटी दे का तो, लोकांनी त्याला वेड्यात काढलं. काय काढलं? मला इतकं जर सामर्थ्य आहे तर भीक कशाला मागतो. जाऊ दे म्हणले, असे पुष्कळ. या बाईला अक्कल नव्हती. मग गरजवंताला काय नसते. मग ती 2-3 भाकरी दिल्या आणि तिला किती 2-3 मुलं काय झाली वाच खेळून राहिली होती अशी. नारद हे सांगण्याकरता येऊन राहा. नारदाने आल्याबरोबर विचारलं. म्हणलं ही मुलं कोणाची आहे? म्हणलं आमचीच आहे की. काय लबाड ब्रह्मदेव आहे. मला सांगतो त्यांच्या प्रारब्धात काय नाही. आणि इकडे पाहतो 2-3 सगळ्या लबाडाच्या यादीमध्ये अध्यक्षपदी राहतात. मग काय असा राग आला बघा त्याला. मग त्या बाईला विचारलं. म्हणलं मूर्ख कशी काय झाली? म्हणलं एक बाबा होता भरंग, त्याला 2-3 काय झाला आणि तो म्हणत होता एक रोटी दे घेतो. म्हटलं त्याच्या कृपेने हे झाले. मग नाराज कुठे गेला? म्हटलं देवा जेवढे काही मूर्ख लोक आहे ना, ज्याच्यावरती विश्वास नाही त्याचा अध्यक्ष तुला करावा. म्हटलं भानगड तरी काय झाले? मला सांगतो की त्यांच्या प्रारब्धात काय नाही. आणि इकडे पाहतो 2-3 काय. मग देवाने सांगितलं. म्हणला ज्याने बरं का हा प्रसाद दिला तो ब्रह्मवेत्ता आहे. ब्रह्मवेत्ता म्हणजे ईश्वर असतो का. करील ते काय आणि परिपाय बी. त्यांच्या ठिकाणी दोन्ही असते, कर्तुम अकर्तुम आणि हे तिन्ही शक्ती त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची वाणी शब्द बोलला तो कधी फुकट जात नाही. तो ईश्वर आहे तो. तात्पर्य कसं करतं. म्हणून त्यांनी जर अनुग्रह केला तर कार्य झाल्याशिवाय पण त्याच्या अनुग्रहाचे काय असे. म्हणून तर तुम्हाला कल्पना नाही बघा, भारतीय युद्धामध्ये सगळी सेना गुरुजन मंडळी कोणाकडे होती? कौरवाकडे. आणि इकडे काय द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य अशी मंडळी. आता धर्मराज असताना युद्ध होण्याच्या पूर्वी या मंडळींना जाऊन नमस्कार करतो. काय करतो? म्हणलं नमस्कार कशा करता? तुमचा आशीर्वाद पाहिजे. काय पाहिजे? आणि तो आशीर्वाद घेतल्यामुळे किती जरी झाले तरी शेवटी विजय कोणाचा झाला? आशीर्वाद हीच आहे का नाही? तुमची दासीचा आशीर्वाद द्यावा. आमच्या आशीर्वादाने काय होणार आहे? तो काय म्हणे तुमच्या पायाच्या आणि उत्तरे न करे. आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. मंगलाचे 3 प्रकार आहे ना. वस्तुनिर्देश, नमस्कार रूप, तिसरा मग आपल्यामध्ये आहे ना अकल्प आयुष्य. नामदेवाने सुद्धा नामदेव महाराजांनी म्हटलं आहे नामा म्हणे तो असावे आणि जामके निदान. म्हणजे ते सहज दृष्टांत आलेला आहे म्हणून आहे तो. लोकानुग्रह काम्य आहे. शास्त्रे नैव मार्गेन वर्ते मम कार्य. जरी पूर्ण अवस्था प्राप्त झाली
जरी आमच्याकडून क्रिया होत असल्या तरी सर्व क्रिया कोणाच्या प्रकारे आहे? शास्त्राच्या यज्ञदाचरती श्रेष्ठा तत्त्वदेवे सयत प्रमाण. ज्ञानेश्वर महाराजांना काय जरूरत आहे का? पण माझे मनीची आवडी, त्याला काही आहे का? ते का ज्ञानी होते का ज्ञानेश्वर महाराज? वारी करून त्यांना काय ज्ञान मिळवायचं होतं का? मग का करतात? तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता आहे काय? पंढरपुरात नेईन मम का शास्त्रेने व मार्गेन वर्ते मम का कृती. म्हणून आम्ही शास्त्रीय मार्गाप्रमाणेच काय होणार? वाचा बोलो वेदनिधीन करू केले संती दे. देव तो काय काय करत असतो त्याचे सुद्धा इथं विवरण केलेलं आहे. देवार्चन, स्नान, शौच, भिक्षादव, वर्तताम वपु तारम जप्त वक्तद पाठत ताम नायसे मस्तकम. नाही का? पूर्णत्व जरी आला तरी सुद्धा देवार्चन, स्नान करणार, देवाची काय करणार? पूजा करणार. देवार्चन, स्नान, शौच नाही का? जर शौच आपण आहे ना, आपण जर कुठे याला गेलो, लघवीकडे गेलो तरी शुद्धी नाही का? आपण लघवीकडे गेल्यानंतर चूळ भरत असतो, याला शुद्धी म्हणतात. शुद्धी आहे का? एखादं वस्त्र जरी असलं तरी आज दिवसभर वापरलेलं वस्त्र दुसऱ्या दिवशी आपण काय करतो? पाण्याच्या योगाने धोतरसुद्धा आपण शुद्ध करणं. आता हे संपलं बघा. काय झालं आहे तर पाश्चिमात्य संस्कृती आहे. कोणती संस्कृती? का म्हटलं तुम्ही जर कधी दुखलं तर म्हणलं 15 दिवस झाले. रोज दूध बसायचं का त्याला? ही कोणती संस्कृती आहे? आता पाश्चिमात्य संस्कृतीचा विस्तार व्हायला लागला आणि भारतीय संस्कृती काय आहे? आता कोण तुम्हाला टीका म्हणून नाही दिसतो का कोणीतरी धोतर नेसलेला? धोतर नेसलेला माणूस दिसला म्हणजे लोक म्हणत असतात वारकरी शिक्षण संस्थेत वाचला. ट्रेड मार्ग, टोपी आणि मग संस्कृती म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था ही भारतीय संस्कृती टिकवणारी काय संस्था आहे. दिसते का? गंध जरी दिसते का? हे सगळी कोणती आहे? शुभ सगळं काय झालेलं आहे नाही का? एखाद्या माणसाला आणखी हार घालायचा असतं, कीर्तन करायला हे करायचं असते नाही का? हार घालाय मग तो काय करत असतो? तो अगोदर बुक्क लावला. बुक्क लावण्याचं कारण का? भारतीय संस्कृती काही एकदम नेऊन हारात टाकतो का? मग बरं तेवढ्यावर काम बोडका असेल तर दुसऱ्याची टोपी आणून त्याला काय करायचं? आणि पुढे काय लावतात? बुक्क आणि पुढे मग काय घालायचं? कोणती संस्कृती? आणि व्याख्यान देणारी माणसं त्याला काय कुठे भारतीय संस्कृती आहे का? जोड्यानंच उभा राहतो. म्हणजे आज त्याची अत्यंत काय आहे गरज आहे का? कोणत्या संस्कृती? आणि सगळी संस्कृती ख्रिश्चन संस्कृती आहे. कोणती संस्कृती आहे? आणि तो धर्म आहे. पेरलेला उगवत नाही, काँग्रेसचे वाढल्याशिवाय. आपला काही विषय नाही. भारतीय संस्कृती संतांच्या मैत्रीकडे आहे. वाढावे सुख. ग्रंथ कशा करता निर्माण केले? ग्रंथ निर्माण करण्याची आवश्यकता काय नाही का? त्याच्यामध्ये कितीतरी लाभ असतात ना. देवाशी आवडे तो एका प्रकार, आषाढी कार्ते पंढरीची बाई. काही सुंदर आहे बघा. बरं आणखी पण त्याचा काय केलेला आहे? विचार केला आहे. 55 आकडा आहे, अधिक आकडा इथंच थांब.